तर आपल्याला बघायचं आहे आता लाईव्ह ट्रेडिंग. आज तारीख आहे 6 जून 2024. तर मार्केट जे ओपन झालेलं आहे, आज गॅपअप ओपन झालेलं आहे. गॅपअप ओपन झाल्यानंतर मार्केट एक तर प्रिव्हियस त्याच्या जो क्लोजिंग होता त्या क्लोजिंगपर्यंत मार्केट खाली येण्याची प्रॉबिलिटी असते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट जी आहे, काल मार्केट ज्या ठिकाणावरून वरती गेलं त्याचा हाय मारला, तर जो हाय तो म्हणजे आपण चेक केला तर एक फिबोनाचीची जी लेवल येते माझ्या माहितीनुसार 50-60ची, ती फिबोनाचीची 50-60ची लेवल ही येते. ठीक आहे. तर माझ्या दृष्टीनं जे बाईंग आपल्याला करायला लागणार ते या या झोनवर जेव्हा मार्केट येईल आणि 5 मिनिटाचा ब्रेकआउट होईल कॅन्डलस्टिक पॅटर्नचा, त्यावेळेस आपल्याला बाय करायचं आहे. अदरवाईज आपण तोपर्यंत थांबून राहणार आहे. ठीक आहे. तर सकाळी या झोनमधून मार्केट येऊन गेलेलं आहे. ठीक आहे. दुसऱ्यांदा आता रिटेस्ट करत आहे तिथे मार्केट. ठीक आहे. तर आपण इथं बाय करू शकत होतो आणि या हायला गेल्यानंतर आपण प्रॉफिट बुकिंग करू शकत होतो. ठीक आहे. तर थोडंसं थांबूया आपण. थोडेसे कॅन्डल रिट्रेस होऊ द्यायला लागेल मला इथं, कारण बरोबर याच झोनवरून मार्केटने इथं ब्रेकआउट घेतलेलं आहे आता. तर आपण थोडासा वेट करू आणि आपल्याला जेवढं कमी प्राईस मिळेल, कमी प्राईजमध्ये मिळेल तेवढी गोष्ट चांगली असते. ठीक आहे. हा ब्रेकआउट होता. हा ब्रेकआउट झाल्यानंतर हा ब्रेकआउट फेकआउट म्हणून सिद्ध झाला इथं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मार्केटवरती नाही गेलेलं. मी तर आता 50 क्वांटिटी बाय केलेलं आहे. ठीक आहे. 50 क्वांटिटी बाय केलेलं आहे. तर माझा याच्यानुसार माझं जे टार्गेट राहील 10%चं टार्गेट मी बुक करेल. ठीक आहे. 10%चं टार्गेट मी बुक करून बाहेर निघून जाईल. ठीक आहे. बघूया काय होतं आहे. 10%चं टार्गेट आपल्याला बुक करायचं आहे. तर 30 to 40 रुपीज आपलं प्रॉफिट चालू आहे आता इथं. 12 रुपीजचं प्रॉफिट चालू आहे. ठीक आहे. थोडी स्क्रीन मला ही मोठी करायला लागेल. डिस्प्ले सेटिंग 2 नंबरचा डिस्प्ले. ठीक आहे. 120. ठीक आहे. तर आता आपल्याला इथं समजा 240 रुपयाचं आपलं नुकसान चालू आहे सध्या. ठीक आहे. आपल्या इथं फंड्स लागलेले आहे माझे 1300 रुपयाच्या आसपास. आपल्याला इथं प्रॉफिट यायला पाहिजे. ठीक आहे. तर थोडं वेट करू आपण. मार्केट जाणार इथून वरती डेफिनेटली, काही प्रॉब्लेम नाही आहे. वेट करूया. PCR जो आहे, PCR हा 0.86 आहे. ठीक आहे. करंट मार्केटचे प्राईज आहे 22,750 आणि वरची लेवल आहे 22,800ची. ठीक आहे. 22,800ला पण 0.61चा PCR आहे. तर मार्केट प्रोबॅबिलिटी चांगली जास्त बनते इथं मार्केटवरती जाण्याची. ठीक आहे. सो थोडंसं टिकून राहू आपण, काही प्रॉब्लेम नाही आहे. नेक्स्ट एक्सपायरीचा आपण कॉल घेतलेला आहे इथं, कारण आजच्या एक्सपायरीमध्ये खूप व्हॉलेटिलिटी राहील, त्यामुळं आजच्या एक्सपायरीचा कॉल मी इथं बाय नाही केलेला. ठीक आहे. बाय करण्याचं कारण एवढंच होतं, जे क्लोजिंग हा जो क्लोजिंग झोन आहे, हा क्लोजिंग झोन, या क्लोजिंग झोनला मार्केट हे सकाळी रिटेस्ट करून गेलेलं आहे. ठीक आहे. ओके. सकाळी म्हणजे जस्ट इतक्यात खाली मार्केटवरती येऊन गेलं आणि खालून इथून रिटेस्ट घेतलं आहे. तर मार्केटची प्रॉबिलिटी आहे याचा हाय तोडून वरती जाण्याची आता. ठीक आहे. सो मी इथं बाय केलेलं आहे. तर आपला जे टार्गेट बुकिंग राहील याचा हाय मारल्यानंतर आपलं टार्गेट बुकिंग राहील. ठीक आहे. ह्या झोनचा हाय मारायला पाहिजे मार्केटनं. थोडंसं मी खाली ठेवतो आणि इथं अलर्ट पण लावून ठेवतो. या झोनचा मार्केटनं हाय मारायला पाहिजे फक्त. ठीक आहे. थोडंसं आपलं बाईंग आहे ना खालून झालं असतं तर आपल्याला खूप मोस्ट प्रॉफिटेबल राहिलं असतं आपण, पण हरकत नाही आहे. ठीक आहे. 2%चं आपलं इथं टार्गेट येताना दिसतंय मला.
मार्केटचा ट्रेंड पण अप ट्रेंड आहे आणि 15 मिनिटमध्ये ही कॅन्डल पण 15 मिनिटची जी कॅन्डल आहे ती सेपरेट क्लोज होताना दिसते मला इथे. ठीक आहे, जर ही 15 मिनिटची कॅन्डल इथे सेपरेट क्लोज झाली तर मार्केटची प्रोबॅबिलिटी मॅक्झिमम राहील वरती जाण्याची. ठीक आहे, तर 15 मिनिटची कॅन्डल दाखवतो मी. 15 मिनिटची कॅन्डल आता इथं सेपरेट क्लोज होताना दिसते. ही जर सेपरेट क्लोज झाली तर मला तरी वाटतं आहे इथून बऱ्यापैकी मार्केट वरती उठू शकतं. ठीक आहे, तर आपल्याला जायचं आहे 5 मिनिटाच्याच टाईम फ्रेममध्ये. आपल्याला प्रॉफिट बुकिंग आणि ट्रेडिंग या सगळ्या स्टाईल आहेत त्या आपल्याला 5 आणि 3 मिनटामध्येच करावं लागतात. ठीक आहे, तर बघूया वेगवेगळ्या टाईम फ्रेममध्ये मी चेक पण करतो आहे मार्केटला. तर माझा व्ह्यू एकदम क्लिअर कट आहे की मार्केट वरती जाईल. ठीक आहे, मार्केट वरती जायलाच पाहिजे. प्रिव्हियस कॅन्डलचा हाय मारायलाच पाहिजे मार्केटने इथे. PCR बघू, PCR 0.78 आहे, जे बाईंगच आहे मार्केटमध्ये. ठीक आहे, विक्स 17.49 आहे. ठीक आहे, तर विक्स पण ठीक आहे, आता विक्स पण स्टेबल झालेलं आहे. ठीक आहे, तर एक्सपेक्टेड आहे इथं 5 मिनटाचा जो आहे इथं ब्रेकआउट होणं, तो काही होत नाही आहे अजून 5 मिनटाचा ब्रेकआउट. 3 मिनटाचा बघितलं तर 3 मिनटामध्ये थोडंसं ब्रेकआउट लाईक आहे पिक्चर, बट झालेला नाही इथं ब्रेकआउट. ठीक आहे, जे काही असेल ना ते ॲक्सेप्टेबल असलं पाहिजे. उगाच पॅनिक होऊन प्रॉफिटच झालं पाहिजे या गोष्टीच्या विरुद्ध राहायचं आपल्याला. याच्यापासून लांब थांबायचं आहे. पहिला ट्रेड आहे आपला, पहिला ट्रेडमध्ये प्रॉफिट झालं नाही झालं हा विषय गौण राहील. दुसरा ट्रेड जो राहील तो आपला जे आपण काय करणार आहे ते आपलं प्रॉपर याच्यानुसार झालं पाहिजे. उगाचच आपण कष्ट करत बसायचे, काढत बसायच्या, मागं लागायचं नाही. झालं प्रॉफिट तरच घ्यायचं, अदरवाईज नाही झालं तर नाही झालं. ठीक आहे, 1.43% प्रॉफिट चालू आहे 1.45चं. ठीक आहे, हरकत नाही आहे. इथपर्यंत ही जे लेवल आहे इथपर्यंत जाईपर्यंत जे काही प्रॉफिट येईल ते आपल्याला घ्यायचं आहे. अदरवाईज आपल्याला आपल्या टार्गेटनुसार प्रॉफिट घ्यायचं आहे. ठीक आहे, 10% गेन ऑन कॅपिटल. तर बाईंग थोडंसं आपलं लेट झाल्यामुळं आपल्याला प्रॉफिट तेवढं येत नाही आहे. ठीक आहे, त्यामुळं आपल्याला लॉस दाखवतं. आपलं बाईंग या झोनला झालं असतं, इथं कुठंतरी बाईंग झालं असतं या झोनला, तर आपण एक चांगल्यापैकी प्रॉफिटेबल राहिलो असतो. ठीक आहे, इथपर्यंत गेलं ना मार्केट तरी आपल्याला ठीक ठीक प्रॉफिट मिळू शकतं इथं. ठीक आहे, आणि मार्केटची मॅक्झिमम टू मॅक्झिमम प्रॉबॅबिलिटी आहेच आहे की मार्केट त्या झोनच्या वरती जाईलच. ठीक आहे, तर ती एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, हा 15 मिनटाचा सेलिंग झोन आहे, कारण तो तो जर तो ब्रेक होऊन मार्केट वरती गेलं तर बऱ्यापैकी चांगली मुवमेंट अपसाईडला येऊ शकते. तर प्रेवियस जो झोन आहे त्याला मी मार्क करेल इथं. तर प्रेवियस जो सेलिंग झोन येईल तो कुठे येईल, तर
प्रिव्हियस सेव्हिंग झोन या लेवलला आहे. ठीक आहे. तर हीच आपल्यासाठी एक मोठा हार्डल इथं या झोनला राहील, या झोनला. ठीक आहे. तर हा जर ब्रेक झाला तर इथपर्यंत मार्केट वरती जाऊ शकतं. ठीक आहे. तर ब्रेक होणं इम्पॉर्टंट आहे फक्त. 5 मिनटं म्हणजे कॅन्डलमध्ये ब्रेकआउट नाही आहे अजून. इथं जर बघितलं तर हा एक हॅमर पॅटर्न आहे. ह्या हॅमरचा ब्रेकआउट वरती झालेला आहे, इथून बाय होत आहे. ठीक आहे. हॅमरचा ब्रेकआउट वरती झाला, इथून बाय होत आहे, तर तुम्ही वरती टार्गेटपर्यंत मार्केट जायलाच पाहिजे. ठीक आहे. हा तीन तीन मिनटाचा हॅमर आहे. ठीक आहे. 3 मिनटाच्या हॅमरवर जर बाय केलं तर प्रॉपरली बाईंग इथंच होतं आपलं, काही असं विषय नाही. इथून खालून बाईंग होतं, पण आपण केलेलं आहे बाय, बरोबर आहे. ठीक आहे. हॅमरनुसार बरोबर बाईंग आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर आता मार्केटने वरती जाणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर आपलं 2.2% प्रॉफिट चालू आहे आता करंटली. ठीक आहे. तर 15 मिनटाच्या टाईम फ्रेमनुसार 15 मिनटाचा हा ब्रेकआउट झालेला आहे. तर याच्या ब्रेकआउटनुसार मार्केटने ही लेवल तर गाठली पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे. तर 3.39%चं प्रॉफिट आपलं चालू आहे आता करंटली. ओके. वी आर गोईंग राईट, नो इश्यू. 3.39%. 3 पॉईंट. ठीक आहे. तर बऱ्यापैकी इथं मोमेंटम येताना दिसतंय आता. ठीक आहे. पण 5 मिनटाचा ब्रेकआउट नाही आहे अजून. ठीक आहे. हरकत नाही आहे. आपल्याला आपल्या हिशोबानुसार थोडंसं टार्गेटकडे आपण गेलो तर आपल्याला खूप झालं. ठीक आहे. जरी रेड कॅन्डल बनत असली तरी हा झोन तोडून मार्केट जाणार वरती, एवढं आहे. ठीक आहे. हे क्लिअर कळतंय मला. ठीक आहे. माझा व्ह्यू आहे क्लिअर मार्केट हा झोन तोडून वरती जाणार म्हणजे जाणार. ठीक आहे. बघूया काय करताय. 4.2%चा प्रॉफिट चालू आहे आता आपल्याला करंटली. आणि पी सी आर व्हॅल्यू बघतो मी. पी सी आर 0.78 आहे, 0.82 झालेला आहे. काही विशेष नाही पी सी आरमध्ये. पी सी आर अजून आपल्याला आहे, आपल्या बाजूने पी सी आर काम करतोय, हरकत नाही आहे. पी सी आर अजून ओव्हरबॉट झालेलाच नाही आहे. ठीक आहे. 0.82 पी सी आर आहे. तर मार्केटने या झोनचा ब्रेकआउट करणं गरजेचं आहे. इम्पॉर्टंट वाटतं मला. हा झोन तोडून वरती जाईल मार्केट, बट अजून तसं काही झालेलं नाही आहे. व्हायला तर पाहिजे. ठीक आहे. कॅन्डल मला क्लिअर वरती जाणारी दिसते, त्यामुळं मी इथं होल्ड करू आपण पोझिशन. जायला तर पाहिजेच वरती, डेफिनेटली जाईल मार्केटवर. ठीक आहे.
पण 38%चं प्रॉफिट चालू आहे आपल्या इथं. 4.64% झालेलं आहे. ठीक आहे. तर थोडा हार्डल फेस करत आहे मार्केट जायला वर, बट मार्केटनं तर जायला तर पाहिजेच वर, कारण 0.65% 0.65 झाला आहे पी सी आर. पी सी आर अजून कमी आहे. पी सी आर अजून कमी आहे म्हणजे मार्केट डेफिनेटली वरती जाणार. 0.60. लेवल तर तोडायला पाहिजे मार्केटने. दिसतं तर आहे लेवल तुटेल म्हणून. ठीक आहे. थोडं प्रॉफिट बुकिंग करतील लोक या लेवलला आणि मग वरती जाईल मार्केट. ठीक आहे. तर 7%चं आपलं प्रॉफिट चालू आहे ते. ठीक आहे. तर मार्केटने हे लेवल ब्रेक करायलाच पाहिजे, हा माझा व्ह्यू आहे एकंदरीत. ठीक आहे. तर 0.65चा इथं पी सी आर चालू आहे. ठीक आहे. मार्केट लेवल तोडून वरती गेलं होतं. ठीक आहे. तर 6.11%चं प्रॉफिट चालू आहे आपलं. ठीक आहे. फिबोनाची जी प्रिव्हियस झोन आहे, त्या प्रिव्हियस झोनला मार्केटने रिस्पेक्ट करत आहे. ठीक आहे. त्या प्रिव्हियस झोनमधून पुन्हा खाली यायचा प्रयत्न करत आहे. बट पी सी आर एवढा कमी आहे म्हणजे मार्केटवरती जायला पाहिजे या झोनवरून, हा एक्सपेक्टेशन आहे. ठीक आहे. बघूया काय होते. प्रिव्हियस झोनचा मार्केट ब्रेकआउट करून 100% वरती जाणार, यात काही वादच नाही आहे. ठीक आहे. याचा ब्रेकआउट करून वरती निघालं की मग आपण आपलं प्रॉफिट बुक करून टाकू, कारण अजून प्रिव्हियस झोनला पण लागलेलं नाही मार्केट. इथपर्यंत प्रिव्हियस झोन आहे. ठीक आहे. तर हा प्रिव्हियस झोन आहे ॲक्च्युली. सॉरी, हा प्रिव्हियस झोन आहे. ठीक आहे. या प्रिव्हियस झोनच्या वरती मार्केटनं निघायला पाहिजे.
तिथं फॉल येताना दिसतं बट इट इज नॉट रिअल फॉल. ठीक आहे, इथून मार्केटवरती जायला पाहिजे. ठीक आहे, प्रॉपरली जाताना दिसतंय वरती. एक हॅमर टाईप कॅन्डल्स एक पॅटर्न बनताना दिसतंय. तर इथं जरी ब्रेकआउट झाला, याचा 5 मिनिटमध्ये ब्रेकआउट व्हायला पाहिजे. 5 मिनिटमध्ये होत नाही आहे, प्रॉब्लेम तोच आहे. 5 मिनिटमध्ये ही एक सेपरेट कॅन्डल झालेली आहे. ठीक आहे, या सेपरेट कॅन्डलचा ब्रेकआउट इथं 5 मिनिटमध्ये आहे. ठीक आहे, तर ही कॅन्डल रेड आहे, बट हा विषय रेड कॅन्डल बनले त्यामुळं याचा थोडासा प्रॉब्लेमॅटिक आहे. अदरवाईज याचा ब्रेकआउट वरच्या साईडलाच आहे. ठीक आहे, तर हा सस्टेनेबल ब्रेकआउट राहिला पाहिजे आणि मार्केट इथून वरती गेलं पाहिजे, हा व्यू आहे माझा. तर पी सी आर बघतो मी एकदा. पी सी आर जो आहे आपला, पी सी आर 0.70 आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, मार्केट जसंही प्रिवियस हायला ब्रेक करेल तसंही मी इथं माझं प्रॉफिट बुक करेल, किंवा 10%च्या आसपास माझं प्रॉफिट आल्यानंतर 10%ला मी माझं प्रॉफिट बुक करेल. तर 9.37%चं माझं प्रॉफिट आता करंटली चालू आहे. 9.35%, 9.48%, 9.59%, 9.10 पॉईंट समथिंग झालेलं आहे. ठीक आहे, तर मार्केटनं हा झोन तोडलेला आहे इथं. ठीक आहे, तर मी इथं माझं प्रॉफिट बुक करतो आता. ठीक आहे, तर इथं आपण आपलं प्रॉफिट बुक केलेलं आहे. ठीक आहे, एकदम क्लिअर कट ट्रेड झालेला आहे. मार्केट याच्याहीपेक्षा वरती जाणार होतं. येस, गेलं, भरपूर गेलं वरती. ठीक आहे, तर आपण इथं अजून पैसे काढू शकत होतो, बट काही प्रॉब्लेम नाही आहे. दॅट इज नॉट इशू, ध्यान दो, कोई बात नहीं है. या झोनपर्यंत तर मार्केट जाणारच होतं, काय विषय नाही. ठीक आहे, तर मी आता इथं व्हिडिओ स्टॉप करतो. जास्त मार्केटच्या मागं न लागता जास्त अभ्यासाच्या मागं लागणं गरजेचं आहे. ठीक आहे.